नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं इरा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच आपला PSIR या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती घेणार आहोत की नेमकं आपल्या यामध्ये काय अभ्यासायचं असतं. अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती असेल मुख्य परीक्षेमध्ये, UPSC असेल किंवा आपली MPSC असेल, तर तुमचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रम का महत्त्वाचा आहे तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जर आपण राज्यसेवेचा मुख्य परीक्षेत पेपर बघितला 25चा, तो वैकल्पिक विषय असेल किंवा त्या ठिकाणी तो GS असेल. या पेपरमध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकर्षानं जाणवते की आयोगानं अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारलेले नाहीयेत. म्हणजेच काय, तर तुम्हाला सिलेबस चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला सिलेबसचा प्रत्येक पॉईंट जो आहे, ह्या पॉईंटचं त्या ठिकाणी तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स असणं गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघत असताना हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस आपल्याला अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे हे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर सिलेबस हा जो आहे अभ्यासक्रम, हा कशा पद्धतीने इंटरलिंकेज आहे. म्हणजे PSIRच्या बाबतीत एक त्या ठिकाणी एक समज किंवा गैरसमज मी असं त्याला म्हणेल की खूप लेंदी आहे बाबा, खूप मोठा अभ्यासक्रम आहे, हा 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये होऊ शकत नाहीये. मान्य आहे, अभ्यासक्रम मोठा आहे. पण अभ्यासक्रमाला जर आपण बारकाईने जर डिकोड केलं तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की अभ्यासक्रम हा ओव्हरलॅपिंग आहे. याचा फायदा तुम्हाला GS मध्ये आहेच आहे, त्याबद्दल दुमत नाहीये. पण या PSIRच्या 4 सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी एका सेक्शन मधून दुसऱ्या सेक्शन मध्ये तो ओव्हरलॅप झालेला पाहायला मिळतोय. सो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला, तर बॅचच्या संदर्भात माहिती मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये देईल. आता फक्त अभ्यासक्रम पाहूयात आपण. आता हा आपल्याला आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रम जर बघितला सेक्शन ए मध्ये एकूण 10 टॉपिक्स आहेत. हा आपला पेपर 1चा सेक्शन आहे, त्याला आपण मराठीमध्ये विभाग असं म्हणूयात. एकूण 10 टॉपिक आहेत. टॉपिक जर बघितले तर टॉपिक मध्ये सगळ्यात शेवटचा जो टॉपिक आहे आपला 10व्या क्रमांकाचा, हा आहे त्या ठिकाणी पाश्चिमात्य राजकीय विचारधारा. लक्षात ठेवा, काय पाश्चिमात्य राजकीय विचारधारा. हा टॉपिक आपल्या राज्यशास्त्राचा गाभा आहे. ज्या विद्यार्थ्याची ह्या धड्यावर ह्या टॉपिकवर कमांड आहे, तो इंटायर PSIR मध्ये चांगले गुण मिळवू शकतो. हे तुम्हाला जसं जसं मी पुढे जाईल त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बारकाईने समजतील. आपल्या राज्यशास्त्राची सुरुवात उदारमतवाद असेल, समाजवाद असेल, या प्रत्येक गोष्टीचा पाया जो आहे ह्यांच्या विचारांमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक महत्वाची गोष्ट अजून मी या ठिकाणी सांगू इच्छित आहे, हा जो टॉपिक आहे ना, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये समजायला जड जातो. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर ह्या गोष्टी काहीच केलेल्या नाहीत, त्याला सुरुवातीला असं वाटू शकतं की माझं राज्यशास्त्राबद्दलचं परसेप्शन वेगळं होतं आणि मी राज्यशास्त्रामध्ये वेगळंच काहीतरी अभ्यासत आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही प्लेटो बघितला, प्लेटोचा तत्वज्ञानाचा सिद्धांत किंवा प्लेटोचा थिअरी ऑफ सोल नावाची एक संकल्पना आहे. आत्म्या सिद्धांत, त्यात प्लेटो म्हणतो की आत्मा त्या ठिकाणी मरत नाही, म्हणजे व्यक्ती संपतो, व्यक्तीची आत्मा संपत नाही, विचार संपत नाही, ती त्या ठिकाणी परलोकामध्ये जाणार आहे वगैरे वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की नेमका मी राज्यशास्त्र हा विषयच अभ्यासत आहे ना. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही हे 2-3 विचारवंत क्रॉस करता, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, यानंतर ज्यावेळेस आपण मॅकियावेलीकडे येऊ, मॅकियावेली पासून पुढे तुम्हाला असं वाटेल की आपण राज्यशास्त्रामध्ये प्रवेश केलेला आहे. ओके, तो त्या ह्या पहिल्या थिंकरचा सुद्धा तुम्हाला यामध्ये एकही संकल्पना न समजणारी असेल, ही जबाबदारी माझी आहे. सो चला सुरुवात करूया आपण या ठिकाणी. आता बघा, प्लेटो या ठिकाणी, प्लेटो आणि अरिस्टॉटल असे 2 थिंकर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन आपला सॉक्रेटिस सुद्धा अभ्यासायचा असतो. WPT म्हणून आपण याला ओळखतो, पाश्चिमात्य राजकीय विचार. यामध्ये प्रामुख्याने प्राचीन पाश्चिमात्य राजकीय विचारामध्ये आपण 3 जण अभ्यासतो. एक आहे आपला सॉक्रेटिस, बरोबर. हा आपल्याला आयोगानं अभ्यासक्रमामध्ये दिलेला नाहीये, तरी सुद्धा आपण याला अभ्यासतो. का अभ्यासतो? सॉक्रेटिसच्या विचारांचा प्रभाव प्लेटोवर पडलेला आहे. आणि सॉक्रेटिसची जी द्वंद्ववाद संकल्पना आहे ना, या द्वंद्ववादाच्या संकल्पनेचा आधार घेऊन प्लेटोनं संकल्पना मांडलेल्या आहेत. म्हणून आपला सॉक्रेटिस समजून घ्यावा लागतो, बरोबर. तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला प्लेटो पाहायला मिळेल आणि अरिस्टॉटल. हे तिघ जण जे आहेत ना, हे त्या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणजे त्या ठिकाणी सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आहे आणि प्लेटो शिष्य अरिस्टॉटल आहे. हे तिघ त्या ठिकाणी समजून घ्यावं लागतील. आणि जर तिघांवर त्या ठिकाणी प्रश्न आला, कोणत्या एकावर जर प्रश्न आला, तर तुम्हाला तिघांनाही त्या ठिकाणी थोडक्यात मांडावं लागणार आहे. उदाहरणार्थ प्लेटो प्रश्न आला, तर तुम्हाला प्लेटोचा गुरु जो सॉक्रेटिस आहे, याचा प्लेटोच्या जीवनावर कशा पद्धतीने प्रभाव पडलेला आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. आणि प्लेटोवर टीका कोणी केली आहे, तर त्याचा महान शिष्य असलेला अरिस्टॉटल कोणत्या पद्धतीने केले, काय केले, हे तुम्हाला या ठिकाणी मांडावं लागणार आहे. अरिस्टॉटलच्या बाबतीत अशी गोष्ट म्हटली जाते की अरिस्टॉटल हा प्लेटोवर टीका करत नाही, तर प्लेटोच्या विचारांमध्ये सुधारणा करत आहे. म्हणजेच त्याला सुधारित प्लेटो म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
बरोबर. सो ह्या सगळ्या संकल्पना यामध्ये त्या ठिकाणी सॉक्रेटिस काय म्हणतोय, प्लेटो काय म्हणतोय, अरिस्टॉटल काय म्हणतोय, या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. जास्त डीप मध्ये जाणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. आपण त्या ठिकाणी बॅच मध्ये एक एक थिंकर चांगल्या पद्धतीने पाहणार आहोत. जर तुम्ही पुढे आलात लक्षात ठेवा, तर यामध्ये आपण थोडंसं आधुनिकतेकडे वाटचाल करतो. आधुनिक थिंकर्सला आपण अभ्यासायला सुरुवात करतो. त्यामध्ये बघा लक्षात ठेवा, पहिला थिंकर आहे मॅकॅव्हेली. मॅकॅव्हेली जो आहे प्रामुख्याने मॅकॅव्हेली बद्दल डनिंग नावाचा एक विचारवंत तो म्हणतोय की मॅकॅव्हेली मध्ययुगीन कालखंडाचा दरवाजा बंद करायला आणि आधुनिक कालखंडाचा दरवाजा उघडायला गेलेला आहे. म्हणजे ट्रान्झिशन झोन मधला आहे, लक्षात ठेवा. हा याला आपण आधुनिक विचारवंत म्हणून का ओळखतो की ह्यानं पहिल्यांदा पहिला विचारवंत आहे जो म्हणतोय चर्च आणि राज्य हे दोघंही त्यांच्या त्यांच्या स्पेअर मध्ये वेगळे आहेत. चर्च चर्चच्या स्पेअर मध्ये आहे, सर्वोच्च आहे. राज्य राज्याच्या स्पेअर मध्ये सर्वोच्च आहे आणि राज्य ही सर्वोच्च संस्था आहे. आणि त्यामुळे ह्याला आपण पहिला युरोपियन आधुनिक विचारवंत म्हणतो. याच्याशी त्या ठिकाणी आपण अभ्यास करत असताना आपल्याला ज्यावेळेस आपण भारतीय राजकीय विचार अभ्यासणार आहोत ते कुठं बघायचं बघा. हे बघा, भारतीय राजकीय विचार टॉपिक क्रमांक 9. यामध्ये जो अर्थशास्त्र हे ज्यात तुम्हाला दिसतंय, अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी कौटिल्याचे राजकीय विचार अभ्यासायचे आहेत आणि कौटिल्य आणि मॅकॅव्हेली यांच्यामध्ये तुम्हाला साम्य पाहायला मिळते. प्रश्न जर त्या ठिकाणी फक्त मॅकॅव्हेली आला तर तुम्हाला कौटिल्य पण सांगायचंय आणि कौटिल्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला मॅकॅव्हेली सुद्धा सांगायचंय. म्हणजेच काय, तर मी तुम्हाला इंटरलिंकेज सांगतोय की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. बरोबर. आता मॅकॅव्हेली जो आहे, मॅकॅव्हेली त्या ठिकाणी आपण बघतो की पहिला त्या ठिकाणी कसा आहे, तर पहिला युरोपियन आधुनिक विचारवंत आहे. त्यानं राजाला त्या ठिकाणी जनरली त्याच्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलंय किंवा आपण त्याला सल्ले असं म्हणतो की राजानं राज्यकारभार करत असताना कशा पद्धतीने राज्यकारभार केला पाहिजे. राजा त्या ठिकाणी हा सिंहासारखा शूर आणि राजा कोल्ह्यासारखा चतुर असला पाहिजे. हे स्टेटमेंट एक्झॅक्टली काय सांगते, सिंहासारखा शूर कशाला, तर राजा जो आहे राजानं त्या ठिकाणी राज्यामध्ये जे वेगवेगळे संकट अचानकपणे उद्भवणार आहेत त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी राजा कसा असला पाहिजे, शूर असला पाहिजे. आणि कोल्ह्यासारखा चतुर, आपल्या राज्यामध्ये आपल्या विरोधामध्ये कोण कट कारस्थान करत आहे का याची त्या ठिकाणी त्याला माहिती कळली पाहिजे. म्हणजे तो कोल्ह्यासारखा चतुर असला पाहिजे. तो राजाला धर्मासंदर्भात सल्ला देतो. आता जनरली लक्षात ठेवा, मॅकॅव्हेली जो आहे, मॅकॅव्हेली बद्दल मिसकॉन्सेप्ट आहे किंवा मिसकन्सेप्शन आहे की मॅकॅव्हेली हा अनैतिक होता. मुळात मॅकॅव्हेली हा राजाला काय सांगतो की राजानं राज्यकारभार करत असताना सार्वजनिक आयुष्यामध्ये धर्माचं त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे किंवा धर्माचा वापर केला पाहिजे. सार्वजनिक आयुष्यामध्ये तो अनैतिक असला पाहिजे. आता तो सार्वजनिक आयुष्यामध्ये राजाला अनैतिक राहण्याचा सल्ला का देत आहे, तर त्याच्यासाठी राष्ट्र सर्वोत्तम आहे. राष्ट्राच्या हिताचा विचार करून राजानं नैतिकतेला बाजूला सारलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवा, आजच्या कालखंडामध्ये आपण मॅकॅव्हेली त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने समजलेला आहे. लोक स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच्या हितासाठी त्या ठिकाणी काय करतात, अनैतिकतेचा मार्ग स्वीकारतात. मग जनरली एक स्टेटमेंट म्हटलं जातं, एव्हरीवन इज मॅकॅव्हेलियन बट नो वन एक्सेप्ट दॅट दे आर मॅकॅव्हेलियन. कारण की मॅकॅव्हेलीवर अनैतिकतेचा ठपका होता. लक्षात ठेवा, मॅकॅव्हेली हा राष्ट्राच्या हितासाठी अनैतिकतेचा सल्ला राजाला देतोय. पण तो म्हणतोय ज्यावेळेस राजा वैयक्तिक आयुष्यामध्ये वावरेल, राजाला नैतिकच राहिलं पाहिजे. सो ही गोष्ट जी आहे लक्षात ठेवा, ही आपल्याला समजून घ्यायची की मॅकॅव्हेली एक्झॅक्टली काय म्हणतोय. आपण पुढे जाणार आहोत. उदारमतवादी किंवा आधुनिक विचारवंताची सुरुवात होती, लक्षात ठेवा. आता इथून पुढचा कालखंड जो आहे हा विवेकाचा कालखंड म्हणून ओळखला गेलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण काय बघतोय, तर लक्षात ठेवा, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो आणि मिल. हे बघा, तुम्हाला एकदा अभ्यासक्रम सिलेबस मध्ये सुद्धा एकदा दाखवतो. हॉब्स, लॉक, मिल आणि रुसो. इथं रुसो जो आहे ना, लक्षात ठेवा, रुसो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला नाहीये. पण आपण रुसोला का अभ्यासतो, कारण की रुसोनं सामाजिक कराराची संकल्पना दिलेली आहे. आपण त्याला म्हणतो सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी. आणि रुसोनं सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी दिलेली आहे. हे जे वरचे दोघं जण आहेत, हॉब्स, लॉक, त्या दोघांनीही सामाजिक कराराची संकल्पना मांडून राज्याची निर्मिती केली आहे. आणि रुसो सुद्धा त्या ठिकाणी सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी मांडतोय. तिघांनाही तुलनात्मकरित्या आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे आपण रुसोचा अभ्यास करतो. बरोबर. आणि लॉक जो आहे, लॉक थोडासा उपयुक्ततावादामध्ये आदर्शवाद आणण्याचा प्रयत्न करतोय. सो आपण त्याला काय म्हणतो, लॉक इज अ पीटर हु हॅज डिनाइड हिज मास्टर. त्यांना आपल्या गुरुला म्हणजे कोणाला, जेरेमी बेंथमला नाकारलेला आहे. बेंथम काय करतोय, उपयुक्ततावादास त्याला जनक म्हणून ओळखलं गेलेलं आहे. तो उपयुक्ततावादाला उचलून धरतोय आणि त्याच्या ह्या उपयुक्ततावादा संकल्पनावर त्या ठिकाणी डुकरांचे तत्वज्ञान म्हणून टीका झाली. कोणी केली आहे, कार्लीने केली आहे. आणि ही टीका खोडून काढण्यासाठी आपल्या गुरुची, आपल्या मालकाची, आपल्या त्या ठिकाणी प्रभूची टीका खोडून काढण्यासाठी तो काय म्हणतोय, तर त्या ठिकाणी उपयुक्ततावादामध्ये आदर्शवाद आणणं गरजेचं आहे. समजते का. सो हे 4 थिंकर लक्षात ठेवा. आता एक गोष्ट अजून तुम्हाला लिंक करतो.
हे जे आहेत, लॉक आहे उदारमतवादाचा जनक. उदारमतवादाचा जनक, फादर ऑफ लिबरलिझम. आता उदारमतवाद म्हणजे एक्झॅक्टली काय, थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार, मॅन इज रॅशनल, व्यक्ती विवेकी आहे आणि व्यक्ती विवेकी असल्यामुळे त्याला राज्यानं निर्णय स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये राज्यानं हस्तक्षेप नाही केला पाहिजे. हा विचार जो आहे हा व्यक्ती केंद्रित विचार आहे. तो म्हणतो व्यक्तीला जीवन जगण्याचा, व्यक्तीला संपत्तीचा संचय करण्याचा अधिकार आहे आणि हे अधिकार जे आहेत लक्षात ठेवा, हा उदारमतवादाचा पाया आहे. आता चला सिलेबसकडे. लॉक तुम्ही तर अभ्यासलेला आहे. लॉक तुम्ही तर अभ्यास लक्षात ठेवा, बरोबर का? आता हा जो लॉक आहे, लॉक तुम्ही बघता इथं लिबरलिझम मध्ये उदारमतवाद. एकच मिनिट. राजकीय विचार प्रणाली आपण अभ्यासताना टॉपिक क्रमांक 2 अभ्यासतो, बरोबर. आता लॉक आपण उदारमतवादाचा जनक म्हणतोय. मिलनं पण त्याच पद्धतीच्या संकल्पना मांडल्यात. इथून तुम्ही डायरेक्टली टॉपिकला लिंक करू शकता उदारमतवादाशी. वेगळं काही नाहीये. यांचे जे व्ह्यूज आहेत, यांच्या विचारांचा पाया हा पुढे त्या ठिकाणी तुम्हाला लिबरलिझम मध्ये बघायचा आहे. थोडंसं यामध्ये थिंकर्स वाढणार आहेत लिबरलिझम मध्ये, उदारमतवादामध्ये. आता अजून एक गोष्ट लिंक करून लक्षात ठेवा. ही विचारधारा, हा विचार राज्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय? लिमिटेड स्टेट, मर्यादित राज्य. इकडे बघा, राज्याचे सिद्धांत, वेगवेगळे विचार प्रवाह राज्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतायत. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जो आहे परत तुम्ही लिंक करू शकता, बरोबर. तुम्ही या ठिकाणी खाली या, भारतीय राष्ट्रीय चळवळीवरील दृष्टिकोन परत बघा, उदारमतवादी, समाजवादी. त्यांचा परसेप्शन, त्यांचा राज्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे, ते भारतीय राष्ट्रीय चळवळीबद्दल काय मत मांडतायत. या वर्षी 2025 ला प्रश्न आला होता मार्क्सवादी दृष्टिकोनाचा, इथून प्रश्न आला होता. भारतीय राष्ट्रीय चळवळीचा मार्क्सवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. या वर्षी जर आपण बघितलं 25 पेपर, तर WPT मधून फक्त 2 प्रश्न आले होते. एकदम एकदम शेवटचे. एक ग्रामचीचा होता आणि दुसरा हॅना अरेंटचा होता. खूप साऱ्या पोरांना प्रश्नच कळला नाही ग्रामचीचा काय प्रश्न विचारलाय, कारण की नाव ग्रामचीच टाकलं नव्हतं. ग्रामचीची धुरीनत्व संकल्पना विचारली होती. नाव ग्रामचीचं नव्हतं, त्यामुळे पोरांना जे आठवलं ते लिहिलेलं आहे, बरोबर. आणि तिथं लक्षात ठेवा, ग्रामचीची धुरीनत्व संकल्पना मांडत असताना तुम्हाला मार्क्सला सुद्धा लिंक करायचंय. मार्क्सच्या विचारावर टीका करत असताना किंवा बदल करत असताना तो म्हणतोय हेजुमनी थेरी महत्वाची, हेजुमनी महत्वाची. समजतंय? सो लिंकेज आहे. कोणत्या लोकांना, कोणत्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळणार आहेत, जो त्या ठिकाणी विचारवंतांना त्या ठिकाणी लिंक करून पुढे चाललेला आहे. चला, आपण त्या ठिकाणी पुढे आलो कुठं, तर हे प्रामुख्याने आपण बघतो लिबरल थिंकर्स आहेत, बरोबर का. आणि अजून एक स्टेटमेंट जनरली ह्यामध्ये यूज केलं जातं. माझं असं एक म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी प्रत्येक थिंकरचे काही स्टेटमेंट त्या ठिकाणी पाठ करावेत. उदाहरणार्थ काय, हॉब्स आहे. हॉब्स म्हणते आय अँड फिअर बॉर्न टुगेदर, मी आणि भीती एकत्र जन्मलेलो आहोत, बरोबर का. म्हणजेच काय की त्याच्या कालखंडामध्ये जी परिस्थिती होती, काय होती, तो कुठल्या ब्रिटनचा आहे. ब्रिटनमध्ये प्रामुख्याने जे स्पेन आहे, स्पेनिश आर्माडा नावाच्या जहाजाचा त्या ठिकाणी ब्रिटनवर हल्ला होणार होता आणि या भीतीपोटी त्याच्या आईने त्याला त्या ठिकाणी प्रीमॅच्युअर बर्थ दिला. सो ही जी संकल्पना आहे, तो म्हणते मी आणि भीती एकत्र जन्मलो आहोत. त्याच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अराजकता होती, अनागोंदी होती, माइट इज राईट, बळी तो कानपिळी. आणि यामुळे त्या ठिकाणी तो राज्याला सर्वांकष सर्वोच्च अधिकार देतोय. म्हणजे प्रत्येक विचारवंत जो आहे हा त्या कालखंडातलं अपत्य आहे. म्हणजेच काय की त्या कालखंडामध्ये घडलेल्या घडामोडींचा त्याच्या विचारावर, त्याच्या लेखणीवर आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो. अगदी मॅकिवली सुद्धा लक्षात ठेवा. मॅकिवली काय करतोय, तर राजाला सर्वोच्च अधिकार देतोय. मॅकिवली काय करतोय, त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी सर्वोच्च असला पाहिजे. का, कारण त्यानं भ्रष्टाचार बघितलेला आहे. त्यानं राज्यामधला त्या ठिकाणी चर्चचा हस्तक्षेप बघितलाय. तो म्हणतो चर्च पूर्णपणे वेगळं असलं पाहिजे. तुम्ही मागे या प्लेटोकडे. प्लेटो जो आहे लक्षात ठेवा, प्लेटो काय करतोय, तर प्लेटो राजाला सर्वोच्च अधिकार देतोय. राज्यामधला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी तो म्हणतो थिअरी ऑफ कम्युनिझम, म्हणजे साम्यवाद सिद्धांत. ह्या गोष्टी तुम्हाला लिंक करून आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहोत, बरोबर. आता ह्याच्यामधले पुढचे 2 सगळ्यात महत्वाचे थिंकर्स आहेत कार्ल मार्क्स आणि ग्रामची. कार्ल मार्क्स आणि ग्रामची ह्यांचा त्या एक आपण बंच करून पाहणार आहोत. ग्रामचीचे विचार वेगळे काही नाहीत. मार्क्सच्या विचारांमध्ये बदल करत असताना ग्रामची त्या ठिकाणी विचार मांडतोय, म्हणून ग्रामचीला सुधारित त्या ठिकाणी मार्क्स म्हणून ओळखलं जातं. आता मार्क्स जो आहे लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी खूप सारे त्या ठिकाणी वाक्य आहेत. गरिबांचा कैवारी वगैरे, त्यानंतर विश्वनिर्माता, त्यानंतर मार्क्स हा असा देव आहे जो अपयशी झालेला आहे, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये समजून घेणार. इंटरेस्टिंग आहे, वन ऑफ द इंटरेस्टिंग थिंकर. आणि माझ्या मते सगळ्यात जबरदस्त किंवा सगळ्यात त्या ठिकाणी इंटरेस्टिंग थिंकर ग्रामची आहे. जो जन चांगला समजून घेतला, ग्रामची आजच्या समकालीन जगामध्ये प्रामुख्याने भांडवलशाही कशी टिकून आहे याचं स्पष्टपणे विवेचन करतोय, जे मार्क्सला सुद्धा जमलं नाहीये. मार्क्सनं त्या ठिकाणी एकाच अँगलनं त्या ठिकाणी विवेचन केलंय की मार्क्स हा फक्त आर्थिक बाबींनाच महत्व देतोय. त्याला आर्थिक निर्धारवादी म्हणून त्याच्यावर टीका झालेली आहे, लक्षात ठेवा, बरोबर. आणि तो म्हणतो एक संकल्पना त्याची पाया आणि इमला.
पाया व इमला. या पायामध्ये आपल्याला काय बघायचं लक्षात ठेवा, तो म्हणतोय जर समाजामध्ये आपला क्रांती घडवून आणायची असेल तर सगळ्यात महत्वाची बाब कोणती आहे, तर तुमचा पाया म्हणजे आर्थिक बाब. ज्या लक्षात ठेवा, जो घटक जर ज्या घटकांचं आर्थिक बाबींवर नियंत्रण आहे तो समाजामध्ये क्रांती घडवून आणू शकतो किंवा तो त्या ठिकाणी बाकीच्या इतर घटकांवर इमलेवर नियंत्रण मिळू शकतो. तो म्हणतो इमला गरजेची नाही. मार्क्सचा शिष्य असलेला ग्रामची जो आहे ह्याला नवमार्क्सवादाचा जनक म्हणून सुद्धा ओळखलं गेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कॉन्सेप्ट पुढे घेऊन जाण्याच्या अगोदर इकडे येतो. ग्रामची बघा, ओके, ग्रामची. आता खूप सारे आयोगानं ऍज इट ट्रान्सलेट करून सिलेबस दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी गोष्टी खालीवर दिसतील. उदाहरण बघा, इथं त्या ठिकाणी अधिकार हा टॉपिक दिलेला आहे. अधिकार, इथं सत्ता हवा होता, सत्ता. मुलांना अधिकार आणि सत्तामध्ये त्या ठिकाणी भरपूर कन्फ्युजन आहे. इथं पॉवर हा इंग्लिश मध्ये टॉपिक आहे, बरोबर. असो, ग्रामची ग्रामची जो आहे लक्षात ठेवा, तुम्हाला काय बघायचं आहे तर तो नो मार्क्सवादामध्ये. हा जो मार्क्सवाद आहे ना, मार्क्सवाद अभ्यासात असताना मार्क्सवादाचे आपल्याला दोन प्रकार पडतात. म्हणजेच काय, पारंपरिक मार्क्सवाद आणि नव मार्क्सवाद. पारंपरिक मार्क्सवादामध्ये आपण लेनिन, माओ, रोजा लक्झेंबर्ग तिघांना अभ्यासतो आणि नव मार्क्सवादामध्ये हा ग्रामची परत रिपीट बघायचा आहे. इंटरलिंकेज लक्षात ठेवा. तुम्ही पेपर क्रमांक 2 मध्ये गेलात, त्यामध्ये ए मध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच विचारधारा बघायच्या आहेत की ह्या राज्याकडे कोणत्या पर्स्पेक्टिव्ह बघतायत. लगेच दाखवतो बघा. हे बघा, वास्तववाद, मार्क्सवाद, ह्याच गोष्टी तुम्हाला परत परत अभ्यासायच्या आहेत. भांडवलशाही, समाजवाद, म्हणजे ही तर तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसतंय तर रिपिटेशन दिसतंय गोष्टींचं. ज्या विद्यार्थ्याला पेपर क्रमांक 1 मधला सेक्शन ए मधला WPT नीट समजलेला आहे, तो इंटायर PSIR मध्ये चांगले गुण मिळवू शकतो. लक्षात ठेवा, कारण की तोच तुमच्या राज्यशास्त्राचा, तुमच्या PSIR चा गाभा आहे. आता हा टॉपिक तुम्हाला अशा पद्धतीने बघायचा. शेवटी राहिली हॅना अरेंट, ओके, एकमेव महिला विचारवंत पूर्ण ह्या WPT मध्ये. तिनं जो कालखंड अनुभवलेला आहे, कुठली, जर्मनीची मूळची, लक्षात ठेवा, हिटलरचा कालखंड अनुभवलेला आहे. तिचं एक वाक्य आहे की तुम्हाला जर त्या ठिकाणी फाशीवाद समजून घ्यायचा असेल तर तो सांगता येणार नाही. तुम्हाला हिटलरच्या कालखंडामध्ये जर्मनीमध्ये जन्म घ्यावा लागेल, यहुदी म्हणून, ज्यू म्हणून. त्याच वेळेस तुम्ही त्या ठिकाणी फाशीवादाला समजून घेऊ शकता. इथं ती सर्वांकशवादावर मत मांडते आणि प्रश्न आला होता आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ला की सर्वांकशवादी विचार स्पष्ट करा. इथं तुम्हाला लिंक करायचे, लक्षात ठेवा गोष्टी. इथं तुम्हाला फक्त तिच्याबद्दलच नाही सांगत, ती कोणाला म्हणते सर्वंकषवादी, ती मार्क्सला सुद्धा म्हणते, ती प्लेटोला सुद्धा म्हणते, ती हेगलला सुद्धा म्हणते, लक्षात ठेवा. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, ज्याला प्रत्येक थिंकर समजलाय तो त्याचे विचार वेगवेगळ्या ठिकाणी त्या मांडून गोष्टी कनेक्ट करू शकतो, बरोबर. हा WPT आपण त्या ठिकाणी जनरली बघणार आहोत आणि हा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे. दुसरा टॉपिक म्हणजे आपण सिक्वेन्स कसा ठेवणार आहोत. हा जरी 10वा असला तरी आपण अभ्यासताना क्रमांक 1 चा अभ्यासतो. दुसरा टॉपिक आपण अभ्यासतो राजकीय विचारधारा. याच्यानंतर ह्या गोष्टी लगेच लिंक होतात, जास्त ह्यामध्ये करायची गरज पडत नाही. आता हा जो उदारमतवाद आहे, ह्या उदारमतवादामध्ये 3 प्रकार आहेत. काही जण 4 प्रकार मानतात, आपण त्या ठिकाणी 3 शिकणार आहोत. पहिला अभिजात उदारमतवाद, दुसरा आधुनिक आहे आणि तिसरा न उदारमतवाद आहे. अभिजात उदारमतवादावर प्रश्न आला होता यावर्षी. सिलेबसचा पॉइंटच्या बाहेर जायचं नाहीये, काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याची गरज नाही आपल्याला. अभ्यासक्रम. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा ऑप्शनलचा पेपर जर बघितला असेल तर UPSCच्या PYQच्या बाहेर ऑलमोस्ट एकही प्रश्न गेलेला नाही. 1-2 जर प्रश्न सोडले तर एक मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. सगळे प्रश्न तुमच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आले. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आपलं हे जे पुस्तक आहे PSIRचं, हे पुस्तक तुम्हाला मिळणार आहे ऍज अभ्यास साहित्य म्हणून. ह्या पुस्तकामध्ये UPSCचे आलेले मागील सगळे त्या ठिकाणी आपण PYQ कव्हर केलेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या पुस्तकाचं स्ट्रक्चर जे आहे ना, आपण उत्तराच्या स्वरूपात ठेवलेलं आहे. प्रस्तावना, बॉडी, कन्क्लुजन. एखाद्या विद्यार्थ्याला कॉन्सेप्ट समजल्यानंतर एक्झॅक्टली लिहायचं काय हा एक वेगळा प्रश्न असतो. मग लिहायचं कसं, तर उत्तरामध्ये त्या ठिकाणी पुस्तकामध्ये फॉर्मॅट बघा. ओके, चला आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. ही तर प्रामुख्याने ह्या तिघाचं वजन समजले ना तर तुम्हाला उदारमतवाद समजतो. मार्क्स नीट समजला तर त्या ठिकाणी तुम्हाला समाजवाद समजतो. एकदम ह्यांचा विचार काय लक्षात ठेवा उदारमतवादी, की माणूस व्यक्ती महत्वाचा आहे. आता तुम्हाला मी सांगितलं. पुढचा बघूया समाजवाद. समाजवादामध्ये त्या ठिकाणी समाजवाद आणि साम्यवाद हे त्या ठिकाणी दोघांमध्ये एक मायनर क्लिअर आहे. नीट समजून घ्या. समाजवादी काय म्हणतात, साम्यवादी काय म्हणतात. समाजवाद म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये जी संपत्ती आहे खाजगी संपत्ती नसणारे, एव्हरीथिंग विल बी डन बाय द स्टेट. व्यक्तीच्या जन्मापासून व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टी राज्य करणारे. इथे एक विल्यम समर नावाचा विचारवंत आहे. तो म्हणतो एखादा व्यक्ती जर एखादा मद्यपी जर गटारात पडला असेल तर तीच त्याची खरी जागा आहे. लिबरलिझम का. समाजवादी म्हणतात की तो मद्यपी गटारात पडला असेल त्याला बाहेर काढणं, आंघोळ घालणं आणि त्याला परत त्याच्या घरी नेऊन ठेवणं ही राज्याची जबाबदारी आहे. सो हा डिफरन्स म्हणजे एव्हरीथिंग नॅनी स्टेट म्हणून ओळखलं गेलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या राज्य करणार आहे. आणि साम्यवाद जो आहे
इथं खाजगी संपत्तीच नसणार आहे. दुसरी गोष्ट राज्य सुद्धा नसणार आहे, लक्षात ठेवा. समाजवादात सुद्धा संपत्ती नाहीये, साम्यवादात सुद्धा संपत्ती नाही, पण साम्यवादामध्ये एक ऍडिशनल गोष्ट काय, राज्य, त्या ठिकाणी राज्य सुद्धा नसेल. म्हणजेच काय, त्या ठिकाणी सगळ्या मार्क्सला प्रश्न विचारला गेला की इन द अब्सेन्स ऑफ द स्टेट हू विल प्ले द रोल ऑफ द स्टेट. मार्क्स साम्यवाद संकल्पना म्हणतोय. अंतिम टप्पा कोणता आहे मार्क्सच्या विचारांचा, तर साम्यवाद आहे. मार्क्स म्हणतो, लक्षात ठेवा, की मार्क्सला प्रश्न विचारला गेला की राज्य नसेल, तुम्ही राज्यावर टीका करताय, राज्य हे भांडवलदार वर्गाचा हातचं खेळणं आहे, कार्यकारी समिती आहे. मग राज्य जर नसेल तर राज्याच्या अनुपस्थितीमध्ये राज्याची जी कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्याची जबाबदारी कोण पार पडेल? मार्क्स म्हणतो एनजीओ. आणि मार्क्सलाही माहित होतं एनजीओ ह्या राज्याची जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. आणि मार्क्सला हे माहित होतं की माझे विचार हे युटोपिया आहेत, ते प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. पण मार्क्सला भांडवलशाहीला मानवीय बनवायचं होतं आणि त्यामध्ये मार्क्सला यश आलेलं आहे. मार्क्सला त्यामध्ये काय आलंय, तर यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, चला, हे असं त्या ठिकाणी आपण मार्क्सवाद, फाशीवाद हे एकदम थोडा आहे, लक्षात ठेवा. जास्त आतापर्यंत युपीएससीच्या पूर्ण इतिहासामध्ये एकच प्रश्न आलेला आहे फाशीवादावर. स्टेटमेंट असं आहे की राज्य हे सर्वोच्च आहे, राज्याच्या वरती कोणी नाही, राज्याच्या पलीकडे कोणी नाही, असा प्रश्न विचारला ह्यामध्ये. बरोबर. गांधीवाद, इथं तुम्ही इथं लक्षात ठेवा, इंडियन पॉलिटिकल थिंकर मध्ये एम के गांधीवाद तुम्ही अभ्यासता, ह्या ठिकाणी तुम्ही गोष्ट लिंक करता किंवा सेपरेटली बघायची गरज पडत नाही. बरोबर. स्त्रीवाद, यावर्षी प्रश्न आला होता, पर्यावरणीय स्त्रीवाद स्पष्ट करा. स्त्रीवादाचे मुख्य 3 टप्पे आहेत. पहिला जो आहे उदारमतवादी आणि समाजवादी स्त्रीवाद, दुसरा आहे मूलगामी स्त्रीवाद, आणि तिसरा आहे उत्तर आधुनिक किंवा उत्तर वसाहती स्त्रीवाद. मग तिसऱ्या टप्प्यामधून सगळ्यात शेवटचा पर्यावरणीय स्त्रीवाद प्रश्न आला होता. म्हणजे अभ्यासक्रम ज्याला नीट समजला, अभ्यासक्रमाचे सब टॉपिक्स ज्याला समजले, तो चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, तर गुण मिळवू शकतो. हा दुसरा टॉपिक यामध्ये आपण बघणार आहोत. तिसरा डायरेक्टली आपला 1 नंबरकडे यायचंय, राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला राजकीय सिद्धांत म्हणजे काय आणि राजकीय सिद्धांताचे प्रामुख्याने 2 प्रमुख दृष्टिकोन बघायचे आहेत. एक पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा आधुनिक दृष्टिकोन. या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा सोबत याचे 3 दृष्टिकोन आहेत, तात्विक, ऐतिहासिक, अनुभवजन्य. बरोबर. त्या वारंवार प्रश्न कुठून आलाय, तर तात्विक दृष्टिकोनावरून आलेला की राज्यशास्त्राचा तात्विक दृष्टिकोन स्पष्ट करा. हा झाला पारंपरिक. म्हणजे जर आपण थोडस बोर्डचा वापर केला, कसं असू शकतं, लक्षात ठेवा. पारंपरिक, पारंपरिक जर आपण बघितलं तर पारंपरिक मध्ये 3 आपल्याला दृष्टिकोन बघायचे आहेत. एक आहे तात्विक, दुसरा आहे ऐतिहासिक, आणि तिसरा आहे त्या ठिकाणी अनुभवजन्य. राज्यशास्त्राचे हे 3 दृष्टिकोन पारंपरिक मध्ये आहेत. आणि यानंतर आपण बघतो आधुनिक दृष्टिकोन. आधुनिक दृष्टिकोनामध्ये 2 आहेत. पहिला आहे वर्तनवाद दृष्टिकोन आणि दुसरा आहे उत्तर वर्तनवादी दृष्टिकोन. हे तीनही एकमेकांशी लिंक आहेत. याच्यामध्ये काही त्रुटी होत्या म्हणून हा उदयास आला, याच्यामध्ये काही त्रुटी होत्या म्हणून हा उदयास आला, आणि याच्यावर राज्यसेवेनं 25 ला प्रश्न विचारलेला आहे. पहिलाच प्रश्न आहे, वर्तनवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. बरोबर. चला, हे आपण बघणार आहोत, काय त्रुटी होत्या, काय त्यामध्ये दोष होते, काय सुधारणा केल्या गेल्या. इथं वर्तनवाद जो आहे, तिथं एक लॉर्ड ब्राइस नावाचा विचारवंत आहे, तो म्हणतो वी वॉन्ट ओनली फॅक्ट्स, फॅक्ट्स अँड फॅक्ट्स. आम्हाला तथ्य, तथ्य आणि तथ्यच हवं आहे. आम्हाला त्या ठिकाणी ह्या तत्वज्ञान, इतिहास वगैरे काहीच नकोय, आम्हाला फक्त सायंटिफिक अप्रोचनं राज्यशास्त्राची मांडणी करायची आहे. यामुळे काय समस्या झाल्या की हा रॉबर्ट जो नोझिक आहे, डेव्हिड इस्टन, डेव्हिड इस्टन जो आहे, हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी बदल करतो ते आपण पाहूयात पुढे. ओके. त्यानंतर राज्याचे सिद्धांत, ज्याला प्रामुख्याने हा टॉपिक नीट समजला पहिला आणि दुसरा, ह्या टॉपिक मध्ये एक लेक्चर खूप झालं, सिंगल लेक्चर मध्ये 3 तासाच्या खतम होणार आहे, ह्यात काहीच नाही जास्त. वेगवेगळे विचार प्रवाह राज्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहेत हे आपल्या ठिकाणी मांडायचं आहे. उदारमतवादी काय म्हणतात, मर्यादित राज्य, लिमिटेड स्टेट, राज्याची भूमिका कमीत कमी असली पाहिजे, फक्त इथं काही थिंकर्स ऍड होतील, लक्षात ठेवा. समाजवादी काय म्हणतात, तर एव्हरीथिंग विल बाय द स्टेट, लक्षात ठेवा. बरोबर. आणि पुढे बघा या ठिकाणी, त्यानंतर न्याय सिद्धांत, हमखास प्रेडिक्टेड क्वेश्चन आहे. जॉन रॉलचा न्याय सिद्धांत स्पष्ट करा आणि त्यावर समूहलक्षी टीका सांगा. हा प्रश्न आहे ना, त्या ठिकाणी खूपदा त्या ठिकाणी आपण सांगितलं होतं हा येऊ शकतो. बरोबर. सो जॉन रॉलचा न्याय सिद्धांत सांगून त्यावर समूहलक्षी टीका स्पष्ट करा. न्यायाचा सिद्धांत रॉल्सचा काय आहे, न्यायाच्या सिद्धांतावर त्या ठिकाणी समुदायवादी, जे व्यक्तीपेक्षा राज्याला महत्व देतात, ते काय म्हणतायत हे आपल्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके. समानता,
समानता जे लक्षात ठेवा, इथं तुम्ही अभ्यासक्रम बघा, अभ्यासक्रमामध्ये एक शब्द आहे सकारात्मक कार्यवाही. ऍज इट इज 20 मार्कला प्रश्न आला होता. सकारात्मक कार्यवाही स्पष्ट करा. अभ्यासक्रम सोडायचा नाही. यामध्ये परत त्या ठिकाणी स्वातंत्र्य आणि समानता यामधला संबंध स्पष्ट करा, हे इथून सुद्धा प्रश्न आला होता. अभ्यासक्रमाच्या बाहेर जायचं नाही आपल्याला. फक्त काही गोष्टी ज्या सब टॉपिक्स दिलेल्या नाहीयेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातले सब टॉपिक्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचा गाभा काय असेल लक्षात ठेवा पूर्ण मुख्य परीक्षेमध्ये, तर तुमचं उत्तर लिखाण. म्हणजे माझं असं जनरली म्हणणं की 50% भाग तुमचा कंटेंटचा आहे आणि 50% भाग तुमचा उत्तर लिहिण्याचा. तुम्ही किती प्रॅक्टिस करताय. ओके, चला पुढे बघा. हक्क. हक्काचे वेगवेगळे सिद्धांत आहेत, थिअरीज ऑफ द राईट्स. मग त्यामध्ये एक रूढीवादी सिद्धांत आहे हक्काचा. तो काय म्हणतोय की हक्क जे आहेत हे परंपरेमधून आलेत. हे त्या ठिकाणी रूढी परंपरेमध्ये हक्क व्यक्तीला मिळतात. कोणी राज्य देत नाही किंवा कोणतीच त्या ठिकाणी संस्था त्याला हक्क देत नाही, तर रूढी परंपरा देते. दुसरा आहे हक्काचा नैसर्गिक सिद्धांत. हक्काची मांडणी जी आहे, हक्क कुठून मिळतात तर निसर्गामधून मिळतात. निसर्ग व्यक्तीला हक्क देतो. ते सिद्धांत आपण या ठिकाणी बघणार आहोत. हक्काचे निरनिराळे प्रकार आणि मानवी हक्काची संकल्पना ह्याच्यावर प्रश्न आला होता. मानवी हक्काची संकल्पना स्पष्ट करा. तुम्हाला हे पण माहित पाहिजे की किती डीप मध्ये जायचंय आपल्याला. नाहीतर आपण त्या ठिकाणी म्हणजे जनरली बघा, गेल्या वर्षी आमच्याकडनं काय झालं, आम्ही WPT खूप शिकवली की बाबा ह्यातलं सगळंच आलं पाहिजे आणि प्रश्न 2च आले. सो ह्या वर्षी आपण ती काळजी घेणार आहोत की नेमकं किती खोलवर जायचंय आपल्याला. बरोबर. पुढे बघा. लोकशाही. लोकशाहीच्या 3 सरळ लाटा, 2 उलट्या लाटा. वेव्हज ऑफ द डेमोक्रेसी अँड रिव्हर्स वेव्हज ऑफ द डेमोक्रेसी. कुठं कुठं लोकशाही प्रस्थापित झाली. 3 सरळ लाटा आहेत. पहिल्यांदा युरोपमध्ये, दुसऱ्यांदा आशिया खंडामध्ये म्हणजे भारतासारख्या देशामध्ये, आणि तिसऱ्यांदा सोव्हिएत युनियनमध्ये. दिस इज द वेव्हज ऑफ द डेमोक्रेसी अँड रिव्हर्स वेव्हज ऑफ द डेमोक्रेसी. म्हणजे काय, लोकशाही कुठून संपुष्टात आली. पहिली रिव्हर्स वेव्ह ऑफ द डेमोक्रेसी ही युरोपमध्ये, इटलीमध्ये आणि जपानमध्ये आहे. सेकंड त्या ठिकाणी पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार ह्या राज्यामध्ये जी लोकशाही ढासळत चाललेली आहे ती सेकंड रिव्हर्स आहे. बरोबर. सो हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. लोकशाहीचे 3 प्रकार: प्रातिनिधिक, विमर्शकारी आणि सहभागी. विमर्शकारी प्रश्न आला होता. म्हणजे कुठे तर ह्या ठिकाणी बघा, विमर्शकारी इथून प्रश्न बनला होता. अभ्यासक्रम आपल्याला सोडायचा नाही. अभ्यासक्रमाचे प्रत्येक पॉईंट आपला चांगला माहित असला पाहिजे आणि आय विल से की तुमच्या बोटावर असला पाहिजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचंय. आणि प्रत्येक टॉपिकचे सकारात्मक किंवा नकारात्मक समर्थनार्थ 2-3 थिंकर, त्याचा ग्रंथ आणि त्याची एक त्या ठिकाणी आयडियाचा जो गाभा आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे आणि विरोध करणारे कोण द्यायचे. बरोबर. चला, आता इथं जो अधिकार शब्द वापरलाय इथं मी सत्ता वापरतो. बरोबर. वैचारिक धुरीणत्व. इथं अभ्यास करत असताना आपल्याला सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता या 3 संकल्पना चांगल्या समजून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने क्लासमध्ये सांगेल. आता जर सांगायला गेलो तर 15-20 मिनिटं ह्यामध्ये जातील आपले. पुढे बघा. शेवटचा टॉपिक यामध्ये आहे भारतीय राजकीय विचार. याचे पण 2 गट्टे करू आपण. प्राचीन भारतीय राजकीय विचार, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, बौद्ध राजकीय विचार. यामध्ये सगळ्यात महत्वाचं अर्थशास्त्र आहे कौटिल्याचे विचार, ज्याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. मी तुम्हाला अगोदर सांगितलं कौटिल्याचे विचार बघत असताना आपला मॅकॅव्हेलीचे विचार बघत असताना कौटिल्य लिंक करायचा आहे. बरोबर. आणि त्यामध्ये आधुनिक जर बघितले, आधुनिक भारतीय राजकीय विचार, सर सय्यद अहमद खान, श्री अरविंदो, महात्मा गांधी, B.R. आंबेडकर आणि M.N. रॉय. म्हणजेच काय तर लक्षात ठेवा, तुम्हाला हे विचार अभ्यासायचे आहेत. अभ्यासक्रम पाठ करा. मी तुमच्याकडनं बऱ्यापैकी पाठ करून घेण्याचा प्रयत्न करेल. वारंवार तुमच्याकडनं ते रिवाइज करण्याचा प्रयत्न करेल. ज्याला हे अभ्यासक्रम समजला तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळेल, ही माझी त्या ठिकाणी वारंवार तुम्हाला सांगणं असेल. आता हा जो सिलेबस आहे, हा जो त्या ठिकाणी 10 टॉपिक्स आहेत, हा तुमचा इंटायर PSIRचा 40%चा भाग आहे. ह्याला थोडा आपला वेळ लागू शकतो. वेळ इन द सेन्स की जे आपण टाइम टेबल ठरवलेलं आहे त्याला जास्तीच वेटेज दिलेलं आहे आपण. हे झाल्याच्या नंतर 3 सेक्शन जे उरतात ते 20% झाले. म्हणजे 20, 20 आणि 20 एकूण 4 सेक्शन आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता मी खाली येतो. IGP, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय शासन आणि राजकारण असं या पेपरचं नाव आहे, असं या विभागाचं नाव आहे. बऱ्यापैकी लक्षात ठेवा, मुलं ह्याला प्रायोरिटी देतात. ज्या मुलांचा अभ्यास झालेला नसतो की नवीन आलेलो हा भाग वाटल्यासारखा वाटतोय ह्याच्या मागे पळा. माझं तुम्हाला त्या ठिकाणी एक मत राहील, प्रांजळ मत राहील की इथं लक्ष द्या. इथं करंट ओरिएंटेड गोष्टी वाढू शकतात. बरोबर. पण इथं न बदलणारा भाग आहे. एकदा केला विषय संपला. पुढे बघा. आता इथं भारतीय राष्ट्रवाद. आता भारतीय राष्ट्रवादामध्ये सब दोन टॉपिक आहेत. भारतीय राष्ट्रवादामध्ये याचे सब 2 टॉपिक आहेत. एक आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची राजकीय व्यूहरचना. भारतीय स्वातंत्र्य लढा, मवाळ, जहाल, गांधी युग हे आपल्या यामध्ये अभ्यासायचे. यामध्ये लक्षात ठेवा, इथून प्रश्न आला होता घटनावाद ते लोकसत्याग्रह. मी तुम्हाला हे सिलेबस झाल्यानंतर पुढे तुम्हाला प्रश्न सुद्धा दाखवणार आहे की कसे प्रश्न आले होते आणि सोर्सेस कोणते वापरायचे, जे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातून डायरेक्टली प्रश्न कसे आलेत हे सुद्धा तुम्हाला मी दाखवेल. ओके.
हेच आहे बघा, नॉन कॉपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट म्हणजे गांधींचं युग. आणि यामध्ये हे थोडंसं वेगळं ऍडिशनली क्रांतिकारी चळवळ, शेतकऱ्यांच्या आणि कामगारांची चळवळ हे बघायचंय. युपीएससीनं इथून जास्त प्रश्न विचारले. आपला आयोग इथपर्यंत अजून गेलेला नाहीये. आपण त्यामध्ये टच करणार आहोत गोष्टींना. दुसरं, भारतीय राष्ट्र चळवळीवरील दृष्टिकोन. उदारमतवादी भारतीय राष्ट्रीय चळवळीकडे कसं बघतायत, समाजवादी कसं बघतायत, आणि मार्क्सवाद्यांचा प्रश्न आला होता, मार्क्सवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. मार्क्सवादी काय म्हणतात माहितीये का, की आपल्या म्हणजे भारतासारख्या देशामध्ये फक्त गोरे गेले आणि काळे आले. समाजामधला गरीब वर्ग आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. बरोबर. म्हणजेच ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जे ते प्रामुख्याने ज्यांच्याकडे सत्तेची होल्ड होती, त्याच लोकांनी त्या ठिकाणी सत्ता पुढे कंटिन्यू केलेली आहे. हे आपण दृष्टिकोन यामध्ये बघणार आहोत. विशेष करून एम एन रॉय जे आहेत हे आपण बघून घेऊयात. आता हा जो टॉपिक आहे, भारतीय संविधानाची निर्मिती, ब्रिटिश शासनाचा वारसा ऍज इट इज प्रश्न आलेला आहे, की ब्रिटिश शासनाकडून, ब्रिटिश संविधानामधून, ब्रिटिश कायद्यामधून आपण कोणकोणत्या गोष्टी भारतीय संविधानामध्ये घेतलेल्या आहेत, इथून प्रश्न आलेला आहे. आणि सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन विविध. हा टॉपिक जो आहे हा सगळ्यात तुमच्यासाठी सोपा आहे. इथं काय बघायचं तुम्हाला, त्या ठिकाणी प्रस्तावना आहे, मूलभूत हक्क आहे, त्यानंतर डीपीएसपी कर्तव्य आहेत. इथून प्रश्न कुठून आलता, तर मूळ संरचना सिद्धांत, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे एक्सप्लेन करण्याची गरज नाही, काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बरोबर. त्यामुळे हा मुद्दा नेमका काय अभ्यासाचा एक्सप्लेन करायचा नाहीये. आता चौथा टॉपिक जो आहे, संघ शासनाची प्रमुख अंगे, ऑर्गन्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. यामध्ये काय बघायचं बघा, जनरली आपला पर्स्पेक्टिव्ह काय असतो, कायदे मंडळामध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहे, ह्या गोष्टी नाही. कायदे मंडळामधल्या समस्या काय आहेत, यामध्ये जर आपण पार्लमेंट बघितली तर डिक्लाइन ऑफ द पार्लमेंट, मला वाटतं जीएस2 मध्ये प्रश्न आला होता त्याच्यावर, डिक्लाइन ऑफ द पार्लमेंटवर. बरोबर का. सो कायदे मंडळ त्या ठिकाणी, विधिमंडळ जो शब्द आहे, कायदे मंडळ, कायदे मंडळाची जी त्या ठिकाणी घसरण होत आहे, व्हॉट आर द इंडिकेटर्स ऑफ दॅट, ह्याचे इंडिकेटर्स काय आहेत. त्यानंतर कार्यकारी मंडळ, यामध्ये प्रामुख्याने राज्यपाल, राज्यपालाचं पद हे वादविवादास्पद राहिलेलं आहे. अनेकदा राज्यपालाकडून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केलाय. त्याचे विविध खटले आपल्या यामध्ये बघायचे केस स्टडीच्या स्वरूपात. आणि त्यानंतर न्यायमंडळ, सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात त्या ठिकाणी असं म्हटलं गेलंय, एक ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची ऑर्गनायझेशन आहे, ती म्हणते की पोलीस यंत्रणेनंतर सगळ्यात जास्त भ्रष्ट संस्था कोणती असेल तर न्यायालय भारतामधलं. आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या मागे प्रताप मेहता हात धुवून लागलेले आहेत, सोडतच नाहीत. त्यांनी खूप सारे कमेंट्स केले. ते म्हणतात की न्यायालय संधी साधूपणाची भूमिका, संधी भेटली की त्या ठिकाणी आपली प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपल्या घरामध्ये प्रचंड भांडणं आहेत, आपल्याकडे प्रचंड घाण आहे, पण दुसऱ्याची तुम्ही घाण करायला, म्हणजे दुसऱ्याची घाण साफ करायला चाललाय तुम्ही, हे आपण इथे पाहणार आहोत. ओके. आणि सेम राज्याच्या स्वरूपामध्ये हे आपण बघायचं आहे. हे तुलनात्मकरित्या बघू, वेगळं बघायची गरज पडणार नाही. ग्रास रूट डेमोक्रेसी, एक माझं सजेशन असं राहील, पेपरच्या दिवशी इंग्लिश मधून सुद्धा एकदा प्रश्न वाचा. मुलांचा प्रॉब्लेम काय झालाय, इथं त्या ठिकाणी मला असं वाटतं तृणमूल चळवळ हा शब्द वापरला आहे आपण मराठीमध्ये. पोरांना वाटलं तृणमूल काँग्रेस आहे काही, पश्चिम बंगाल मधलं. ही समस्या त्या ठिकाणी आपण जनरली बघतो. एकच मिनिट. ही समस्या आपण बघतो. सो एकदा इंग्लिश मधनं सुद्धा प्रश्न वाचायचा की नेमकं काय म्हणायचं. इथं 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्तीचे यश अपयश त्या ठिकाणी सांगायचे. या संदर्भात समुदाय विकास कार्यक्रमापासून तर त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा जो दिलेला आहे, इथपर्यंत आपला पूर्ण प्रवास बघायचा आहे. आणि त्यानंतर त्याचं यश अपयश, विशेष करून महिलांची स्थिती किती सुधारलेली आहे, महिलांचा राजकारणामध्ये कसा सहभाग वाढलाय, हे सुद्धा आपल्या यामध्ये बघायचं आहे. ओके. हे सुद्धा संवैधानिक संस्था, हे सगळ्या संस्था आपल्या त्या ठिकाणी आपण प्रीसाठी किंवा जीएस2 साठी अभ्यासलेले असतात. इथून प्रश्न आला होता निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाची आय थिंक संरचना स्पष्ट करा असा प्रश्न आला होता. बरोबर. सो इथून एक प्रश्न आला होता. सो या सगळ्या बॉडीज आपण थोडक्यात बघणार आहोत. संघ राज्यवाद, केंद्र आणि राज्याचे त्या ठिकाणी बदलते स्वरूप, कशा पद्धतीने आर्थिक स्वरूप बदलत चाललेलं आहे, हे या ठिकाणी आपल्याला बघायचंय. आणि विविध कार्यकारी असेल किंवा प्रशासकीय स्वरूप कसं बदलत चाललंय, केंद्राचा राज्याच्या राज्यकारभारामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप वाढत चाललाय, हे आपल्या या ठिकाणी बघायचंय. इथं लक्षात ठेवा, बऱ्यापैकी तुमच्या जीएस2 मधनं गोष्टी कव्हर होणार आहेत. पण ऍडिशनली काय करायचं, आपला थिंकर्स टाकायचे. पीएसआयआर म्हणले आपल्याकडे जनरल गोष्टी नसल्या पाहिजेत, तर आपल्याकडे कोण त्याच्या संदर्भात काय म्हणते. म्हणजे आपण जनरली बघितलं न्यायालय संदर्भात आपण स्वतःचं मत मांडत नाहीत की न्यायालय ही भ्रष्ट संस्था आहे. आपण प्रताप मेहता असेल किंवा आपण ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल असेल, आपण त्यांना कोट करतोय. सो ह्या गोष्टी ऍडिशनली आपल्या पीएसआर मध्ये बघायच्या आहेत. इथं बघा, नियोजन आणि आर्थिक विकास प्रश्न आला होता. नेहरूंचा नियोजनाचा दृष्टिकोन स्पष्ट करा. टॉप डाऊन अप्रोच, 25चा प्रश्न बोलतोय मी बरं का. म्हणजेच नेहरू म्हणतात की त्या नेहरूंचा मुळात काय लक्षात ठेवा, सर्वसामान्य व्यक्तींच्या क्षमतेवर नेहरूंचा विश्वास नव्हता. नेहरूंचा ब्युरोक्रेसीवर, जी नोकरशाही नोकरदार वर्ग आहे त्यांच्यावर विश्वास होता. आणि नेहरूंनी प्रामुख्याने
देशाचा जो त्या ठिकाणी एक प्रकारची ग्रासरूट डेमोक्रेसी प्रस्थापित करण्याची जबाबदारी ब्युरोक्रेसीकडे दिली. पण त्यांना हे अपयश आलं. का अपयश आलं? तर लक्षात ठेवा, ब्रिटिश कारखंडामध्ये असलेली जी ब्युरोक्रेसी आहे, यांना धोरणं बनवण्याचा अनुभव नव्हता. त्यांचं काम काय होतं? धोरणांची फक्त अंमलबजावणी करणं आणि त्यामुळे त्या ठिकाणी नेहरूंचा दृष्टिकोन अपयशी ठरला आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपला 73 आणि 74 घटनादुरुस्ती करावी लागलेली आहे. गांधींचा दृष्टिकोन नेहरूंच्या दृष्टिकोनापेक्षा पूर्णपणे उलटा आहे. डाउन टॉप अप्रोच. म्हणजेच काय? तर जर त्या ठिकाणी आपला विकास करायचा असेल तर तळागाळातील लोकांचा विकास करावा लागेल. हे आपण यामध्ये बघणार आहोत. ओके. पुढे हरित क्रांतीचा पण प्रश्न आला होता. हरित क्रांतीचे गुण आणि दोष स्पष्ट करा. सिलेबसच्या पॉइंटला सोडायचं नाही. बरोबर? आता हा एक टॉपिक आहे, भारतीय राजकारणातील जात, धर्म आणि वांशिकतेची भूमिका. इथं आपल्याला प्रामुख्याने योगेंद्र यादव यांना बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला रजनी कोठारी यांना बघायचं आहे. योगेंद्र यादव काय म्हणतात किंवा रजनी कोठारी म्हणतात की भारतामध्ये लोकशाही टिकण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय? तर भारतीय राजकारणामध्ये जातीची भूमिका जास्त आहे. लोक आपल्या जातीला वाचवण्यासाठी त्या त्या ठिकाणी मतदान करतात. ह्याला काउंटर सुद्धा केलेले लोकांनी, की तुम्ही शॉर्ट टर्मचा दृष्टिकोन मांडताय. लाँग टर्म दृष्टिकोनातून जात हा जो फॅक्टर आहे हा घातकच आहे. बरोबर? आणि ह्या ठिकाणी जे योगेंद्र यादव आहेत ते म्हणतात, की प्रामुख्याने डेमोक्रेसीच्या 2 लाटा आहेत. पहिल्यांदा काँग्रेसमधनं ज्यावेळेस त्या ठिकाणी ओबीसी समुदाय बाहेर पडला, ती पहिली लाट आहे 1960च्या दशकामध्ये. आणि दुसरं 1990च्या दशकामध्ये प्रामुख्याने कोण बाहेर पडले? तर सॉरी, हा एस-सी-एस-टी बरोबर आहे. पहिला ओबीसी आणि नंतर एस-सी-एस-टी. ओके. सो हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढं पार्टी सिस्टम, पक्ष प्रणाली, यामध्ये प्रामुख्याने दबाव गट. आता हा जो टॉपिक आहे हा परत तुम्हाला 2A मध्ये रिफ्लेक्ट होतोय, ओव्हरलॅप होते. दबाव गट म्हणजे काय? दबाव गटाची भूमिका काय? दाखवतो तुम्हाला 1 मिनिटामध्ये. हे बघा, दबाव गट, सामाजिक चळवळी, ओव्हरलॅपिंग आहे. फक्त इथं बघत असताना आपल्याला कंपॅरेटिव्हली विकसित देशामधली दबाव गटाची भूमिका स्पष्ट करा. प्रश्न आला होता आपल्या राज्यसभेला 25 ला, की अमेरिकेमधील दबाव गटाची भूमिका स्पष्ट करा. प्रश्न तुमच्या बोटावर असले पाहिजेत तरच कळणार किती अभ्यास करायचा, किती खोलवर जायचं. यूपीसीचे प्रश्न जर तुम्ही 24-25 बघितले तर तुम्हाला चक्कर येईल की नेमकं करायचं काय. बरोबर ना? चला. सो हे त्या ठिकाणी आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि शेवटच्या सामाजिक चळवळी प्रामुख्याने नागरी स्वातंत्र्याच्या, मानवी हक्काच्या, महिलांच्या, पर्यावरणाच्या, पर्यावरणीय चळवळी प्रश्न आलता. हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होता. देशामध्ये पर्यावरणीय पक्ष का तयार झाला नाही? का प्रश्न विचारलाय तुम्हाला? लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला विचार करायचा त्या मोमेंटला की असं का घडलं असेल? बरोबर? सो हा प्रश्न त्या ठिकाणी ऍप्लिकेशन बेस होता. जनरली यूपीएससी असे प्रश्न विचारते. आयोगाने थोडासा ट्रेंड, मला असं वाटतं ह्या वर्षी थोडे 1-2 प्रश्न असे वाढतील. असो. तर हा होता आपला पेपर 1. पेपर 1 मधली संरचना तुम्हाला माहिती आहे की 250 गुणांचा पेपर आहे आणि 150 गुण तुम्ही एका सेक्शन मधनं मॅक्झिमम लिहू शकता वगैरे वगैरे. मी ते बॅचमध्ये सांगेल. आता आपल्या पेपर 2 कडे जातो. हं. बघा, पेपरचं नाव काय? तुलनात्मक राज्यशास्त्र. 2 सेक्शन्स आहेत. पहिल्या सेक्शनचं तुलनात्मक राज्यशास्त्र आणि दुसऱ्या सेक्शनचं आंतरराष्ट्रीय संबंध किंवा भारत आणि जग. भारताचा जगाचा संबंध, भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर संबंध, भारताचे जागतिक दक्षिण देशाबरोबर संबंध, भारताचे विकसित देशाबरोबर संबंध, नामची मुवमेंट काय, परराष्ट्र धोरण काय, ते आपण पाहणार आहोत थोडक्यामध्ये. आता बघा, राज्यशास्त्र, तुलनात्मक राज्यशास्त्र, स्वरूप, मुख्य दृष्टिकोन. आता ह्या ठिकाणी हा माझं असं म्हणणं आहे की 2A मधलं अवघड टॉपिक आहे समजायला बरं का सुरुवातीला. यामध्ये खूप सारे दृष्टिकोन आपण कव्हर करणार आहोत, पण त्यामधले मला असं वाटतं की जे गरजेचे आहेत तिथपर्यंत आपण पोहोचूयात. बरोबर? आता ह्या ठिकाणी प्रश्न करून निघतो, तुलनात्मक राज्यशास्त्र म्हणजे आपल्याला जगाचा आणि म्हणजे प्रामुख्याने भारताचा जगाशी तुलना करून अभ्यास करायचा आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये. आणि या ठिकाणी अभ्यास करत असताना आपला प्रामुख्याने असा पण अभ्यास होऊ शकतो विकसित आणि विकसनशील राष्ट्र. यामध्ये याचे त्या ठिकाणी स्वरूप काय ह्याच्यावर प्रश्न आलाय, ह्याच्या मर्यादा काय ह्याच्यावर प्रश्न आलाय आणि याची विविध दृष्टिकोन. यावर्षी संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन विचारला होता, आय थिंक. बरोबर का? संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन विचारला, ज्याच्यावर यूपीएससीनं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला पीवायक्यू बघूनच पुढे जायचं आहे. त्यानंतर बघा, तुलनात्मक परिप्रेक्ष्यातील राज्य. इथं भांडवलवादी किंवा भांडवलशाही, समाजवादी ह्या देशामध्ये हे राज्य, ह्या देशामधल्या म्हणजे उदाहरणार्थ भांडवलशाहीमध्ये राज्य व्यवस्था कशी आहे, प्रगतशील राज्यामध्ये राज्यव्यवस्था कशी आहे, समाजवादामध्ये राज्यव्यवस्था कशी आहे, हे आपल्याला प्रामुख्याने यामध्ये बघायचं आहे. जो आपण पेपर 1A मध्ये आपण राज्याचे सिद्धांत बघणार आहोत ना, तिथं तुम्हाला ओव्हरलॅप झालेलं पाहायला मिळेल या ठिकाणी. बरोबर? आता इथून प्रश्न आला, इथं रिप्रेझेंटेटिव्ह आणि पार्टिसिपेटरी पॉलिटिक्स, मराठा आरक्षण प्रश्न इथून आला होता. आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. प्रश्न 1B मध्ये पाहिजे तर मुळात लक्षात ठेवा. म्हणजेच काय? भारतीय राजकारणातील जातीची भूमिका, तिकडे प्रश्न पाहिजे, आयोगाने इकडे टाकला होता. बरोबर?
इथं प्रामुख्याने राजकीय पक्ष, प्रगत औद्योगिक व विकसनशील समाजामधील दबाव गट हा होता त्या ठिकाणी अमेरिकेमधला. विकसित राज्य आहे. अमेरिकेमधील दबाव गटांची भूमिका. अमेरिकेमधील दबाव गट सरकारला नियंत्रित करतात, असं आपण अभ्यासक्रमामध्ये बघणार आहोत. बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी विकसनशील आणि विकसित राज्यांमधल्या सामाजिक चळवळी ह्या आपण या ठिकाणी बघूयात. जागतिकीकरण, जागतिकीकरणाची कारणे, जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये, त्यानंतर किंवा डिग्लोबलायझेशन हे आपण यामध्ये बघणार आहोत. विकसनशील समाजाकडून त्या ठिकाणी जागतिकीकरणाला कसा प्रतिसाद मिळत आहे आणि सध्याचा जो ट्रेंड आहे डिग्लोबलायझेशनचा, विशेष करून अमेरिका सारखं राज्य जे जागतिकीकरणाला प्राधान्य देतं, ते राज्य त्या ठिकाणी जागतिकीकरणापासून दूर चाललेलं आहे. त्याचे कारणे आपल्याला बघायचे आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न आला होता. आता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा दृष्टिकोन, आदर्शवादी आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे कसे बघतात, वास्तववादी कसे बघतात, मार्क्सवादी कसे बघतात, हे आपल्या यामध्ये बघायचं आहे. बरोबर. आता पुढे जो आहे ह्या प्रमुख संकल्पना, ज्यावेळेस तुम्ही GS2चा IR अभ्यासता का, सुरुवात तुमची इथनं होते. राष्ट्रहित म्हणजे काय, सुरक्षा म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ना, इथून तुमची सुरुवात होते अभ्यासाची. बरोबर. म्हणजे राष्ट्रीय हित म्हणजे काय, की प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ किंवा फायदा बघतो, त्याला आपण राष्ट्रहित म्हणतो. मग एक्झाम्पल स्वरूपात जर आपण बघितलं तर आपल्या ह्या ठिकाणी रशिया आहे आणि युक्रेन आहे. रशिया युक्रेन युद्धामध्ये आपण जनरली काय बघतो, तर रशियाच्या विरोधामध्ये वेस्टर्न कंट्रीजने ठराव आणला होता की रशियाच्या सोबत कोणी त्या ठिकाणी काय करणार नाही, व्यापार करणार नाहीये. हा UN मध्ये ठराव आणला होता. ह्या ठरावाला जर भारताचा जर आपण त्या ठिकाणी आयडिओलॉजिकल बेस बघितला, तर भारतानं युक्रेनची बाजू घेणं अपेक्षित आहे. आयडिओलॉजिकल बेस बघितला तर. पण भारतानं काय केलंय, तर तटस्थ भूमिका घेतलेली आहे. न्यूट्रल स्टँड. न्यूट्रल स्टँड घेणे म्हणजे अप्रत्यक्षपणे रशियाच्या बाजूने झुकणे. आपल्याला काय घेणं नाही, आपण आपला फायदा बघतोय. रशिया आपल्यासाठी गरजेचा आहे. इतिहासामधला मित्र आहे. मोदीजी काय म्हणतात, भारत का बच्चा बच्चा जानता है, भारत का अच्छा दोस्त कोण आहे. म्हणजेच काय, रशिया. सो ह्याला म्हणायचं प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचं राष्ट्रीय जपत आहे. बरोबर. सुरक्षा म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, सत्तेचे संतुलन म्हणजे काय, या प्रोरोगन जे आहे, डेटरन्स, इथून प्रश्न आला होता ह्या वर्षी. डेटरन्स म्हणजे काय, पहिलाच कंपल्सरी प्रश्न होता. पहिला म्हणजे कंपल्सरी, पहिल्या 5 प्रश्नामध्ये प्रश्न होता. बरोबर. चला, बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय सुव्यवस्था. प्रामुख्याने महासत्तांचा उदय म्हणजे शीतयुद्ध, शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अलिप्तवादी चळवळ, ह्याला आपल्याला 2B मध्ये बघायचं आहे. नाम जे आहे ना, परत 2B मध्ये तुम्हाला बघायचं आहे. हे ओव्हरलॅपिंग आहे. आपण बघत असताना आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे एक टॉपिक 2 ठिकाणी न बघता एकाच ठिकाणी त्याला बघायचं आपल्याला. बरोबर ना? बघा, नामच्या नंतर त्या ठिकाणी डिसइंटिग्रेशन ऑफ द सोव्हिएत युनियन, आणि त्या सोव्हिएत युनियनचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर नामची प्रासंगिकता काय, म्हणजे औचित्य. दुसऱ्या महायुद्धामध्ये 2 महासत्ता होत्या. त्या 2 महासत्तांना बॅलन्स करण्यासाठी नामची चळवळ पुढे आली. आणि ज्यावेळेस 1991 ला सोव्हिएट युनियनचं पतन झालं, त्यावेळेस त्या ठिकाणी एकच देश जो आहे जागतिक पटलावर त्या ठिकाणी वर्चस्वादी राहिला, तो म्हणजे अमेरिका. आता नामच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आणि भारताची त्यामध्ये काय भूमिका आहे, 2B मध्ये आपण त्याला बघूयात. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची उत्क्रांती, यामध्ये इथून प्रश्न आलता. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची तिसऱ्या जगातील देशांची मागणी. वाय दे आर डिमांडिंग न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर. कारण की त्यांना जे आहे ना, त्यांना जर नवीन, म्हणजे तिसऱ्या जगातील देश म्हणजे आपण आहोत, लक्षात ठेवा. जे प्रामुख्याने वसाहतीच्या नंतरचे देश आहेत. आता हे देश प्रामुख्याने ज्यावेळेस पैशाची मागणी करायला जातात आंतरराष्ट्रीय पातळीवर, ह्यांच्यावर वेगवेगळे बंधने आणले जातात. म्हणून ते म्हणतात की आम्हाला नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था पाहिजे. त्याचबरोबर ब्रिटन वूड पासून जागतिक व्यापार संघटनेची कशी त्या ठिकाणी एक संरचना आहे, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता पुढे बघा, संयुक्त राष्ट्र हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपला प्रामुख्याने 2B मध्ये सुद्धा बघायचा आहे. संयुक्त राष्ट्राच्या ज्या 6 ऑर्गन्स आहेत, त्या 6 ऑर्गन्स समजून संयुक्त राष्ट्र संघामधली जी सुरक्षा परिषद आहे, या सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याची मागणी होत आहे. सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी मेंबरशिपसाठी भारत मागणी करत आहे. ह्याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न आला होता, सुधारणेवर प्रश्न आला होता. बरोबर. हे आपल्या यामध्ये बघून घ्यायचं काय, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुधारणेची गरज. सिलेबसच्या पॉइंटवर प्रश्न आहे. आणि त्यानंतर काय, जागतिक राजकारणाचे प्रादेशिकरण, ह्यामध्ये प्रामुख्याने EU असेल, आसियान असेल, हे आपल्या यामध्ये बघायचं आहे. आणि शेवटी समकालीन जागतिक चिंता, लोकशाही असेल, मानवी हक्क असेल, पर्यावरणाची समस्या असेल, यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. ओके. आता शेवटचा याच्यामध्ये भाग आहे भारत आणि जग. भारत आणि जग. पहिला टॉपिक आहे भारतीय परराष्ट्रीय धोरण. परराष्ट्र धोरण हा टॉपिक तुम्हाला परत कुठे आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये GS2 मधल्या IR मध्ये आहे. बरोबर ना? आता इथं थोडंसं डेप्थ मध्ये बघायचं, तिथं आपला वरून बघायचा असतो. परराष्ट्र धोरणाच्या निर्धारक घटक. मग ह्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राजकीय नेतृत्व आहे, आर्थिक बाब आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी लष्कर आहे.
एखाद्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना कोणते घटक मॅटर करतात इथं बघायचंय. त्यानंतर काय, ते धोरण ठरवणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत? पीएमओ आहे, पार्लमेंट आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या धोरणामधले सातत्य आणि बदल भारताच्या दृष्टिकोनातून. बरोबर. आता विविध टप्प्यांवरील नाम चळवळीतील भारताचे योगदान. नामची मुव्हमेंटच मुळात भारताच्या विचार म्हणजे भारतानं प्राधान्य घेतल्यामुळे नाम सुरू झालेली आहे. आणि भारतानं नाममध्ये महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अमेरिकेने त्या ठिकाणी आपल्याला दूर सारण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात ठेवा. सो इथं काय आहे, जो आपण टू वे मध्ये बघितले तो टॉपिक परत ओव्हरलॅप होतोय. आणि सध्याची भूमिका काय, सध्या प्रासंगिकता काय, व्हॉट आर द रिलेव्हन्स ऑफ द नाम टुडे, ह्याचा प्रश्न युपीएससीने विचारलेला खूपदा. भारत आणि दक्षिण आशिया सार्क. ओके. आता इथं आपल्या प्रामुख्याने विविध जे भारताचे शेजारील देश आहेत, भारत पाकिस्तान, भारत अफगाणिस्तान, भारत नेपाळ, भारत चायना, म्यानमार, बांगलादेश, हे सगळे देश आपल्या ठिकाणी बघायचे आहेत. बरोबर. हे आपण यामध्ये बघूयात. भारत आणि जागतिक दक्षिण म्हणजेच काय, भारत आफ्रिका, भारत लॅटिन अमेरिका, ग्लोबल साऊथ साऊथ कोऑपरेशन काय, हे आपल्यामध्ये बघायचं आहे. दक्षिण दक्षिण सहकार्य काय, हे आपल्यामध्ये बघायचं आहे. आणि शेवटी ह्यामध्ये भारत आणि सत्तेची जागतिक केंद्रे, अमेरिका, युरोपियन युनियन, जपान, चायना, रशिया यांच्याशी भारताचे काय संबंध आहेत, हे आपल्या ह्याच्या ठिकाणी बघायचं आहे. हा टॉपिक परत बघा, भारत आणि संयुक्त राष्ट्र प्रणाली 2A मध्ये आपण आताच बघितलाय, तो इथं परत ओव्हरलॅप होतोय. भारत काय करत आहे, सुरक्षा परिस्थितीमध्ये कायम जागेची किंवा परमनंट मेंबरशिपची मागणी करत आहे. आणि व्हॉट आर द बेसिस, कशाच्या आधारावर भारत करत आहे मागणी, तर सुरक्षा परिषदेमध्ये जे प्रामुख्याने युएन मध्ये पीस किपिंग फोर्स जे आहे, पीस किपिंग फोर्स मध्ये भारताची जास्त भारताची भूमिका सकारात्मक आहे. भारतानं मोठ्या प्रमाणात सैन्य कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. बरोबर का, जगातील सगळ्यात मोठी लोकशाही, त्यानंतर आपली आपली लोकसंख्या जास्त आहे. आपण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात युएन मध्ये कॉन्ट्रीब्युशन करत आहोत. सो त्या आधारावर भारत काय करत आहे, तर मागणी करत आहे. भारत आणि आण्विक प्रश्न, भारताची न्यूक्लिअर पॉलिसी काय आहे, इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. आणि भारताच्या आता अलीकडील घडामोडी, अफगाणिस्तान, इराक, पश्चिम आशिया, इथं सध्या अलीकडील करंटल्या गोष्टी काय सुरू आहेत, हे आपल्यामध्ये समजून घ्यायचं आहे. तर आता ही मी सिलेबस तुम्हाला समजून सांगितलाय. मे बी सगळ्यांनाच तो पचन असं नाही, कारण की जे पहिल्यांदा बघतोय, जो विद्यार्थी पहिल्यांदा पाहत आहे त्याला सगळ्याच गोष्टी लिंक होतील असं नाही. मी माझ्या एंडकडनं सांगण्याचा प्रयत्न केलाय. बॅच मध्ये प्रत्येक मुद्दा आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करणार आहोत. ओके. काय डाऊट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये संपर्क साधा. चला, तर आपण काय केलंय, अभ्यासक्रम बघितलाय. आता बघा, या वर्षी 25 ला काही प्रश्न आले होते, त्या प्रश्नाचे त्या ठिकाणी पुरावे काय आहेत, म्हणजे कुठून प्रश्न आले होते, कुठून केले पाहिजेत, तर ते बघा. आपण जे तुम्हाला मटेरियल पुरवणार आहोत, अभ्यास साहित्य, त्या अभ्यास साहित्याच्या बाहेर एकही प्रश्न यावर्षी गेलेला नाही, मराठा आरक्षणाचा वगळता. करंटचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न सिंगल क्वेश्चन त्या ठिकाणी काय झालाय, आपल्या अभ्यासक्रमामधून कव्हर झालेला आहे. मग प्रश्न ह्या ठिकाणी बघा काय, राजकीय सिद्धांताच्या अभ्यासातील वर्तनवाद दृष्टिकोन स्पष्ट करा. हे बघा, वर्तनवाद दृष्टिकोन. बरोबर. पुढे जर आपण बघितलं या ठिकाणी, तर काय विचारलंय, अधिमान्यतेचा आधार म्हणजेच काय, अधिमान्यतेचे प्रमुख स्रोत विषद करा. म्हणजे व्हॉट आर द सोर्सेस ऑफ द लेजिटिमेसी, अधिमान्यतेचे काय सोर्सेस आहेत, हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. पण ते आपल्याकडनं मे बी स्लाइड राहिली असेल, हा प्रश्न सुद्धा आपल्याकडनं आलेला आहे. ओके. पुढे बघा, प्रामुख्याने जॉन रॉलचा न्यायाचा सिद्धांत स्पष्ट करा. रॉलचा न्याय सिद्धांत त्या ठिकाणी विचारलेला आहे. प्रत्येक सिंगल क्वेश्चन त्या ठिकाणी तुमचा काय झालाय, तर नोट्स मधनं कव्हर झालेला आहे. पुढे बघा, या ठिकाणी पर्यावरणीय स्त्रीवाद, पर्यावरणीय स्त्रीवादाचे ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा. हा जो सिक्वेन्स आहे पुस्तकाचा, ह्या उत्तरा स्वरूपात आहे. तुम्हाला एक्झॅक्टली लिहायचं कसं याचा परत विचार करायची गरज नाही पडली पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. हा, अभिजात उदारमतवाद, हा सुद्धा बघा, म्हणजे आताच तुम्हाला जो म्हणलं राहिला असेल तो पुढे आपल्या ठिकाणी दिसतोय. अभिजात उदारमतवाद, क्लासिकल लिबरलिझम, पहिलाच फॉर्म आहे आपल्या लिबरलिझम मधला, पहिलाच प्रकार आहे. या ठिकाणी काय विचारलेलं आहे, राज्याविषयीच्या अभिजात उदारमतवादी आकलनातील त्रुटी कोणत्या, काहीतरी कमी पडलेलं आहे म्हणून दुसरा उदारमतवाद आलेला आहे. यांच्यामुळे काय झालं लक्षात ठेवा, आर्थिक विषमता जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली. यांनी काय सांगितले, राज्याची कमीत कमी भूमिका, ज्या वेळेस राज्याची भूमिका कमी होते का, त्यावेळेस समाजामधला मागास घटक अजून मागास होतो. बरोबर. चला पुढे बघा. डेटरन्स मी तुम्हाला आता सांगितलं, ह्याच्यावर प्रश्न आला होता. बघा, हे ऍज इट इज त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सोर्सेस मधनं कव्हर करायचंय. याच्या बाहेर तुम्हाला कोणतंही पुस्तक वाचायचं नाही. फक्त काही करंटच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्यामुळे तुम्हाला बॅच मध्ये प्रोव्हाइड करू. पुढे बघा, गांधींची स्वराज्य आधारभूत स्वातंत्र्य संकल्पना कोणती, या स्वराज्य संकल्पना त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आता ह्या पेजची लिमिटेशन असल्यामुळे नेक्स्ट पेज आपण टाकलेलं नाही, पण त्या नेक्स्ट पेजेस मध्ये ही जी संकल्पना आहे, स्वातंत्र्य संकल्पना, ती स्पष्ट केलेली आहे. पुढे बघा, आशियान, आता हा थोडासा करंट ओरिएंटेड प्रश्न होता बरं का.
क्वालालंपूर येथे झालेल्या 47व्या शिखर परिषदेच्या अनुषंगाने आशयांच्या भूमिकेवर चर्चा करा. करंटचा कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला करंटचा कमीत म्हणजे मॅक्झिमम 15 ते 20% बाहेर तुम्हाला करंटच्या गोष्टी नसतील याच्यात. बेसिक स्टॅटिक जो आहे त्याला आधार देऊन त्या ठिकाणी करंटला काय घडलेलं आहे हे मांडायचं असतं. बरोबर? सो हा एक प्रश्न आहे. हा, ही जी संकल्पना आहे मी तुम्हाला आताच म्हणलं धुरीणत्वाची, हिथून प्रश्न आलाय. हेजेमोनीची धुरीणत्वाची संकल्पना कोणाची आहे? तर ग्रामचीची. आता बघा इथं मूळ मुद्दा बघा. हे विद्यार्थ्यांना ग्रामचे टिकलेलं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी आयोगानं प्रश्नपत्रिकेवर दिलेलं नव्हतं. प्रश्न काय विचारला आहे? धुरीणत्वाच्या निर्मितीत विचारवंत कशा प्रकारे योगदान देतात? इथं कोणाचंच नाव टाकलेलं नाहीये. ग्रामची टाकलं असतं ना आयोगानं, पोरांना जे येते ग्रामच्या बद्दल ते लिहून आले असते. मग ही संकल्पना नाही, जे येते ते. मग ह्या ठिकाणी थिंकर टाकल्या नसल्यामुळे इथं मुलांचं त्या ठिकाणी खूप मोठं त्या ठिकाणी अडकले होते मुलं. बरोबर? सो ही संकल्पना आपल्याला ऍज इट इज आपल्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळते. बरोबर? पुढे बघा. सकारात्मक कार्यवाहीचे गुण व अवगुण. मी तुम्हाला आताच पेपर डिस्कशन करत असताना, सिलेबस डिस्कशन करत असताना सांगितलं होतं सकारात्मक कार्यवाही. ओके. पुढे बघा. हा, संयुक्त राष्ट्राच्या ही जी सुरक्षा परिषद आहे ह्याच्यामध्ये जे चेंजेस करण्याची मागणी होत आहे, विशेष करून भारताची मागणी आहे. भारत आहे, ब्राझील आहे, त्यानंतर आपण बघतो जपान आहे. हे राष्ट्र आहेत ना सुरक्षा परिषदेमध्ये परमनंट मेंबरशिपची मागणी करत आहेत. आणि यांना विरोध करायला पाकिस्तान आहे. कॉफी क्लब नावाची त्यांची ग्रुप आहे, कॉफी क्लब. ते त्यांचं एकच काम आहे, भारताला कसा विरोध करता येईल. बरोबर? सो हे त्या ठिकाणी सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा यामध्ये आपण तो भाग पाहणार आहोत. रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन, संरचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन ऍज इट इज त्या ठिकाणी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाहीये. पुढे बघा. सर्वांकषवाद संकल्पना कोणाची? तर हॅना अॅरेंटची सर्वांकषवाद संकल्पना. ओके. विमर्शकारी लोकशाही या ठिकाणी बघा, विमर्शकारी लोकशाही तुम्हाला सिलेबसच्या बाहेर आणि ह्या पुस्तकाच्या बाहेर काहीच करायची गरज पडणार नाही. विचारधारेचा अंत, ह्या वेळेस इतिहासाचा अंत येऊ शकतो. दोन गोष्टी एकाच ठिकाणी आहेत, इतिहासाचा अंत आणि विचारधारेचा अंत. ह्या ठिकाणी हे जे आहे प्रामुख्याने डब्ल्यू रोस्टो आहे, डॅनियल बेल आहे, त्यांचं पुस्तक आहे स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. आणि तुम्हाला इतिहासाच्या अंतामध्ये प्रामुख्याने फ्रान्सिस फुकुयामा आणि सॅम्युअल पे हंटिंग्टन बघायचे आहेत. ते तुम्हाला ह्यामध्ये मिळतीलच. हे बघा डॅनियल बेल. ओके. पुढे बघा. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील राज्यसंस्था, म्हणजे त्या ठिकाणी बघा इथे दोन आहेत, भांडवलशाही आणि समाजवादी, दोन्ही त्या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये कव्हर होतात. सेकंड स्लाइड. हे बघा समाजवादी. बरोबर? म्हणजे तुम्हाला ह्याच्या बाहेर काही करण्याची गरज पडणार नाहीये. नवीन जागतिक आर्थिक व्यवस्थेची मागणी, आताच आपण तो प्रश्न बघितला होता. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था, जागतिक काय आंतरराष्ट्रीय काय एकच आहे, फक्त शब्द बदललेला आहे. पुढे बघा. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या आदर्शवाद दृष्टिकोन आणि वास्तववाद दृष्टिकोन यांच्यातील फरक काय आहे? फरक करा. दृष्टिकोन मध्ये आदर्शवादी आहे आणि पुढे तुम्हाला वास्तववाद सुद्धा पाहायला मिळणार आहे बुक मध्ये. पुढे बघा. तुलनात्मक राज्यशास्त्राच्या मर्यादा स्पष्ट करा. तुलनात्मक राज्यशास्त्राच्या मर्यादा. नंतर बघा. यस. आता एवढेच या ठिकाणी आपण दिलेले आहेत. तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल तर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे आहे, पुस्तक पण तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही करू शकता. ओके. चलो थांबवू तिथंच. थँक्यू सो मच फॉर द सेशन. टेक केअर. बाय.